आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बरं आहे ना? होय। तू कशी आहेस? बाई ओटी भरून घ्या। होय। घ्या चहा घ्या। लाले निघायचं का? ती गंगा बरोबर बोलते। मी आता लगेच ह्यांच्यापासून लांब गेले ना तर हे कवाच माझ्या हाताला लागायचं नाही। लाले अगं कुठे हरवली आहेस? तुला नवऱ्याला सोडून यायचं नाही का काय? हा हाय, मला नाही यायचं तुमच्यावर। अगं लाले अगं ती रीत असती या, त्याला नकार देऊ नये। आत्याबाई पण मला नाही जायचं। लाले अगं काय बोलतेस? अगं लगीन झाल्यापासून माहेरपणाला अशी तू आलीच नाहीस। चल आमच्या बरोबर 2 दिवस राहा आणि परत ये। नाही नाही, त्याची काही गरज नाही। आता हेच माझं घर आहे। तुम्ही नका ना माझ्या मागं लागू। मी म्हणलं ना मला नाही यायचं। अगं पण आणि तात्या तुम्हीच मला म्हणलं होतं ना, आता मी इथून बाहेर पडेन ते तिरडीवरच। मग आता जे होईल ते इथंच होईल। मी इथनं कुठं बी नाही जाणार। बर ठीक आहे, होऊ देत तुझ्या मनासारखं। पण तुला वाटलं तर फोन कर आणि ये माहेरपणाला। हा त्या सुधाकरला त्या मॅक्सच्या केसा सुगावा लागण्याआधी मनीषाकडून पैसे घेऊन इथून पळून गेला पाहिजे। टेलर बाबू, बरं झालं तुम्ही आला। मला ना तुमची लय म्हणजे लय आठवण येत होती। मैंने भी आपको बहुत मिस किया। पण काय उपयोग त्याचा? मला कुठं तुमच्याबरोबर लग्न करता येणार आहे? पर टेलर बाबू, मुझसे शादी करने का अब क्या फायदा? मेरा तो काम हो जाएगा, मैं निकल जाऊंगी। असं कसं? मग मला कसं करमणार? पर अब तो आपकी बीवी भी है ना टेलर बाबू। इतनी धूमधाम से शादी हुई है आपकी। हाँ, ये अलग है कि आपकी इच्छा तो नहीं थी। माझी खरंच इच्छा नव्हती। माझी काय इच्छा आहे माहितीये? टेलर बाबू, जो भी कहो, आपकी शादी में सब खुश बहुत थे, पर मुझे सबसे ज्यादा क्या बात अच्छी लगी पता है? आपने अपनी दोनों माओं के लिए जो साड़ियां लाई थी ना, कमाल की थी वो। आपकी पसंद बहुत ही ज्यादा अच्छी है। बनारसी साड़ियां थी ना वो? आपको कहां से मिली? कलकत्त्याला। मी ज्या दुकानात कामाला होतो का नाही तिथंच मिळाली। आवडली, घेऊन टाकली। मुझे भी चाहिए, पर अब कलकत्ता जाए कौन, इतनी मेहनत करे कौन? मी कशाला आहे?
मी तुमच्यासाठी काय पाहिजे ते करू शकतो. तुमच्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. फक्त तुम्ही मला माझ्या जवळ पाहिजे. जरूरी फोन है. महत्वाचं आहे. मैं आऊं? सुधाकर, अरे तुझीच वाट बघत होतो. काय झालं? अरे त्या मकरांचे कॉल रेकॉर्डिंग्स आणि त्याचे लास्ट लोकेशनचे डिटेल्स आहेत बघ. काय? अरे याचं लास्ट लोकेशन तर अरे त्याच्या घरचंच आहे. साहेबांशी बोललं पाहिजे. जैन साहेब. काय अपडेट? साहेब हे मकरंदच्या लोकेशनची माहिती. साहेब त्याचं शेवटचं लोकेशन त्याच्या घरचंच आहे. आणि साहेब त्यांनी घरी बर्फ मागवला होता. बर्फ? काय समजायचं आम्ही? बर्फ तो मकरंद दारू मध्ये टाकून दारू प्यायला. नाही साहेब. अहो हा कसला तपास करताय? साहेब म्हणजे मला म्हणायचं की आपण त्याच्या घरचं सर्च वॉरंट काढलं पाहिजे. त्या घरातला माणूस हरवलाय. बाहेर शोधायचं सोडून हे कसल्या घरावर दाढी टाकताय तुम्ही? साहेब त्याचं शेवटचं लोकेशन त्याच्या घरचंच आहे ना. त्या घरात काहीतरी घडलं असणार साहेब. त्याच्या बायकोचं वागणं पहिल्या दिवसापासून संशयास्पद आहे. त्या घरात नक्कीच काहीतरी घडलंय साहेब. तिथं आपल्याला काहीतरी पुरावा मिळेल. काय? कसला पुरावा? पुरावा म्हणजे मकरंद कुठं गेला असेल किंवा काही त्यांनी घोटाळा केला असेल का, कुणाला फसवून पळून वगैरे तर गेला. बस ठीक आहे, या झडती व्यवस्थित घ्या. लागा कामाला. साहेब ते सर्च वॉरंट लागेल ना? पाठवतो. धन्यवाद साहेब. या. जय हिंद. मांडववाला झाला आचारी, रथवाला मानपान, पोशाख. एक मिनिट. बँडवाला रुखवत. अरे देवा, एवढा योग खर्च आहे हा. अहो काल गोपाळ आणि लाली एकत्र नव्हते. एकत्र नव्हते म्हणजे? आता ते काय युती नाही तर आघाडी आहे का एकत्र राहायला? काय बी बोलते. अहो तुम्हाला काही कळतंय का नाही? ही काय हसण्यावर येण्याची गोष्ट आहे वय? अहो काल त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मला काय वाटतंय, गोपाळ अजून रात धरून बसलाय आणि लालीला बी त्यांना आपली बायको नाही मानली. त्यामुळे तुम्ही त्याला बोला की त्याच्याशी. या विषयावर मी कसं काय बोलावं? हा, तो काय बारकाय होय का दूध पिताय? त्याचं त्याला कळायला नको. अहो ते कळत असतं तर मी आई तर तुमच्याकडे आली असती का त्याला समजावून सांगा म्हणून सांगायला?